नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी कोणत्याही मसाल्याचा वापर न करता ही भेंडीची भाजी दाखवणार आहे. आता भरपूर जणींना ॲसिडिटीचा त्रास असतो, त्यामुळे मसाले खाता येत नाही. मग त्यामुळे आपण अशा प्रकारची भाजी करून खाऊ शकतो. तर चला मैत्रिणींनो, आणि ही भाजी अगदी टेस्टी लागते, त्यामुळं या अशा प्रकारची भाजी आपण करून खाऊ शकतो. तर चला, आता मी ही पावशेर भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. आता ही भेंडी आपल्याला बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण त्यामध्ये कोणताही मसाला वापरलेला नाही, त्यामुळं ॲसिडिटी होत नाही. आता ही भेंडी आपण चिरून घेऊया. चला, तर आता आपली भेंडी अशा प्रकारे आता आपण ही भेंडी बारीक बारीक पीसमध्ये कट करून घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणी, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? तुम्हालाच माझे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर बघा, आता ही भेंडी चिरून झाली. आता यामध्ये मी काय काय वापरते बघा. आता तुम्ही यामध्ये मी हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकणार आहे. आपल्याला एवढेच यामध्ये वापरायचं आहे आणि आपल्याला अगदी कुरकुरीत टेस्टी भाजी बनवायची आहे. चला, तर मग आता आपण गॅसवर मी आता फ्राय पॅन ठेवून घेत आहे. यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता वापरणार आहोत आपण. आता गॅसवर मी फ्राय पॅन ठेवलं आहे आणि यामध्ये अर्धी पळी तेल मी टाकून घेतलेलं आहे. अगदी कमी तेलामध्ये कुरकुरीत अशी ही भेंडीची भाजी तयार होते. आता यामध्ये जिरे आणि मोहरी दोन्हीचाही मी थोडा थोडा वापर केलेला आहे. आता जिरे मोहरी वापरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे. मिरची अशी लालसर होईपर्यंत परतून घेऊ आणि नंतर त्यामध्ये आपण हळद टाकूया. आता यामध्ये आपण आता हळद टाकू आणि व्यवस्थित अशी फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ हळद. आता यामध्ये आपल्याला लगेच भेंडी टाकून घ्यायची आहे. तर यामध्ये आता ही भेंडी आपण यामध्ये टाकून घेतली आहे. आता ही भेंडी व्यवस्थित अशी सर्व फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आणि 2-3 मिनटं वाफवू द्यायची. आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया. फ्राय पॅनमध्ये कढीपत्ताही आम्ही फोडणीत न टाकता मागून टाकतो, कारण फोडणीमध्ये जर हा कढीपत्ता टाकला तर सर्व गॅसच्या शेगडीवर तेल उडते आणि कधी कधी चटका बसायची शक्यता असते. तर बघा मैत्रिणींना, आता यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपण ही भाजी व्यवस्थित हलवून घेऊया. आता ही भाजी आपण व्यवस्थित हलवून एक वाफवू दिली. आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. आता मीठ टाकलेलं आहे. आता मग त्यानंतर आपल्याला यामध्ये आता थोडी हलवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. बघा मित्रांनो, आता आपली भाजी हलवून झाली आहे. आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपल्याला गॅस हा सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा, फुल ठेवायचा आणि पूर्ण भेंडी परतून एक वाफ आली की गॅस बारीक करायचा. त्यामुळे भेंडी बिलकुल चिकट होत नाही. सुरुवातीला जर गॅस आपण मोठा ठेवला तर आणि नंतर गॅस बारीक करून ती भेंडी आपल्याला कडक करून घ्यायची. तर बघा मैत्रिणींना, आता आपण ही भेंडी गॅसवर ठेवूया आणि 5 मिनिटांनी आपली भाजी 5 मिनिटांमध्ये रेडी होईल. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे अशी एकदम कुरकुरीत कडक अशी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही भेंडीची भाजीची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.